परंडा येथील सुफी संतांनी खऱ्या अर्थानं मानवतेच्या कल्याणाची व त्यांच्या सामूहिक विकासाची मांडणी केली। त्यामुळे हा देश व प्रदेश सुखी समृद्ध झालेला आहे। सुमारे 700 वर्षांपूर्वी 1400 अवलियांच्या पालखीबरोबर ख्वाजा सय्यद शाह बदरुद्दीन चिश्ती औरंगाबाद येथे झाले। तेव्हा त्यांचे मुर्शिद दिल्लीचे हजरत निजामुद्दीन अवलिया यांनी त्यांना कोकणात राहून प्रचार करण्याचा आदेश दिला। शेवटी त्यांना परंडा येथे समाधीस्थ राहण्याची आज्ञा दिली। ख्वाजा बदरुद्दीन साहेब औरंगाबादहून पैठण, परांडा, पुणे मार्गे पनवेलला आले। तेथे त्यांनी मानवतेच्या कल्याणाचा प्रारंभ केला असा इतिहास आहे। तिथे ते शहीद झाले। आपले शीर कुटुंबाच्या हवाली करून मुर्शिदांच्या आदेशानुसार शीरशिवाय धडानं घोड्यावर स्वार करून परंडा येथे येऊन समर्पित झाले। याच ठिकाणी तेव्हापासून महात्म्यांच्या जीवन कार्याची प्रचिती आली। उरुसाच्या रूपाने ती चालू गेली। गेल्या 706 वर्षापासून परंपरा चालू आहे। 28 डिसेंबरच्या रात्री मुजावरांचा संदल कार्यक्रम होईल। हे संदल मुतवल्ली युनुस आलम सिद्दीकी यांच्या दरगाह रोडवर मुजावर गदी या ठिकाणाहून निघून 29 डिसेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता तगन व मान्यवरांच्या उपस्थितीत सलाम व फातेहानंतर मानाची चादर तहसीलदार यांच्या डोक्यावर देऊन घोड्यावर चादर चढून उरुसाच्या मिरवणुकीस प्रारंभ होईल। 28 डिसेंबरच्या रात्री दरगाह येथे मुजावर व मुतवल्ली युनुस आलम सिद्दीकी यांच्या मार्गदर्शनानुसार कुराण पठण, मिलाद, सलाम, दुआनंतर गुसल, संदल व चादर चढवली जाईल। मौलानांचं बयान, फातेहनंतर प्रसाद वाटप करण्यात येईल। तदनंतर नियोजित वार्षिक उरुसाचा ठराविक कार्यक्रम, कलगीतुरा, कव्वाली, भक्तिगीत व मुशायरा होईल। द्वेष, मत्सर, समाजातील इतर वाईट प्रवृत्ती नष्ट करून समाजात सर्वधर्म समभाव, प्रेम, बंधुत्व निर्माण करणाऱ्या सुफी संतांच्या शिकवणीचा आदर करण्याची गरज प्रतिपादन करून मुतवल्ली युनुस आलम सिद्दीकी उर्स कमिटी व समस्त मुजावर यांनी उरुस निमित्त सर्व भाविकांना दिनांक 28 ते 31 डिसेंबर 25 पर्यंतच्या सर्व कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात आलंय।